श्री स्वामी समर्थ. आपल्या सर्वांचे माझ्या या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत. स्वामी महाराज आपल्या सर्वांच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करोत. येणारा प्रत्येक दिवस हा आपल्यासाठी सुखाचा, समाधानाचा आणि आनंदाचा जाओ ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आज आपण या व्हिडिओमध्ये दिवाळी अमावस्येच्या रात्री आईनं मुलांवरून एक वस्तू ओवाळून टाकायची आहे. आता ही कोणती वस्तू ओवाळून टाकायची आहे आणि यामुळे आपल्याला काय फायदा होणार आहे, त्याचबरोबर इतर देखील महत्त्वपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर संपूर्ण माहिती जाणून घेण्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तसेच चॅनलवर जे नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. दिवाळीचा सर्वात महत्त्वाचा दिवस म्हणजेच लक्ष्मीपूजन आणि या दिवशीच अमावस्या देखील असते. तर अमावस्येच्या दिवशी आपण अनेक उपाय करत असतो, अनेक सेवा करत असतो. तर असाच एक उपाय आपल्याला आपल्या मुलांसाठी करायचा आहे. म्हणजेच जर मुलं हट्टीपणा करत असतील, ऐकत नसतील किंवा सतत किरकिर करत असतील, जेवण करत नसतील किंवा अभ्यासामध्ये मागे पडत असतील, तर तसेच घरामध्ये जर मोठ्यांचं जर ऐकत नसतील किंवा जर मोठी मुलं असतील आणि त्यांच्या प्रगतीमध्ये, त्यांच्या प्रत्येक कामामध्ये जर सतत अपयश येत असेल, अडचणी येत असतील, तर प्रत्येक आईला आपल्या मुलाची काळजी लागलेली असते, चिंता लागलेली असते. तसेच प्रत्येक आईची इच्छा असते की आपल्या मुलाची प्रगती व्हावी, त्याला प्रत्येक कामामध्ये यशप्राप्ती व्हावी, अभ्यासामध्ये तो हुशार व्हावा. परंतु काही कारणास्तव तो सतत मागे पडत असतो आणि त्यामुळं आपण देखील, आई आणि वडील देखील मुलावरती चिडचिड करत राहतात की तो अभ्यासामध्ये मागे पडला आणि मुलाची देखील यामुळं चिडचिड जास्त होते आणि यामुळं घरातील वातावरण देखील बिघडतं. त्याचबरोबर कधीकधी असं घडतं की आपली मुलं अभ्यासामध्ये खूप हुशार असतात, त्यांची अतिशय उत्तम प्रकारे प्रगती होत असते. त्याचबरोबर त्यांची प्रत्येक कामामध्ये त्यांना यश प्राप्ती होत असते. परंतु अशा काही गोष्टी आपल्यासोबत, आपल्या मुलांसोबत अशा घडतात की त्यामुळे त्यांच्या प्रगतीवरती, त्यांच्या अभ्यासावरती याचा परिणाम होतो आणि यालाच आपण नजरदोष देखील म्हणू शकतो. आपल्या घरामध्ये अचानक एखादी अशी व्यक्ती येते आणि आपला मुलगा अभ्यास करत असतो आणि अचानक आपल्या घरामध्ये एखादी अशी व्यक्ती येते आणि अशी म्हणते की किती हा पहा तुमचा मुलगा अभ्यास करतोय किंवा मुलगी अभ्यास करत आहे, किती हुशार आहे, परंतु आमची मुलं अभ्यासच करत नाही, अभ्यासामध्ये पाठीमागं आहेत. तर आपल्या मुलांची स्तुती करतात, कौतुक करतात आणि याचाच दोष, नजर दोष म्हणा तर हा आपल्या मुलांना लागतो किंवा टोक म्हणा तर हे टोक आपल्या मुलांना लागते आणि यामुळे देखील आपली मुलं ही अभ्यासात मागे पडू शकतात आणि म्हणूनच आपल्याला, आणि या सर्व अडचणी, या सर्व संकट आपल्या मुलावरची दूर व्हावीत, आपल्या मुलाची प्रगती व्हावी, म्हणूनच आपल्याला हा दिवाळी अमावस्येच्या दिवशी उपाय करायचा आहे आणि हा उपाय आपल्या आईनंच आपल्या मुलासाठी करायचा आहे. तर 12 नोव्हेंबरला आहे लक्ष्मीपूजन आणि याच दिवशी आली आहे अमावस्या आणि या दिवशी आपल्याला हा उपाय करायचा आहे. त्याचबरोबर कधी-कधी असं होतं की आपली मुलं ही बाहेरगावी किंवा हॉस्टेलवर राहत असतात. तर असं होतं की मग हा उपाय आपण करायचा कसा? तर या दिवाळीसाठी मुलं आपल्या घरी आलेली असतात सुट्टीसाठी, तर त्यावेळेला तुम्ही सहजरित्या हा उपाय करू शकता. तर आपण जो आज उपाय पाहणार आहोत, तर हा उपाय जे आपली मुलं आपल्या जवळ राहतात, आई-वडिलांजवळ राहतात, तर ते कोणत्याही अमावस्येला करू शकतात. परंतु ज्यांची मुलं घरापासून दूर आहेत, बाहेरगावी आहेत किंवा हॉस्टेलवर आहेत आणि आई-वडिलांना त्यांची चिंता लागलेली असते, काळजी लागलेली असते, तर त्यांनी या दिवाळी अमावस्येच्या रात्री, म्हणजेच आपली मुलं ही सुट्टीसाठी आपल्या घरी आलेली असतात आणि म्हणून सहजरित्या हा आपण उपाय करू शकतो आणि आपल्या मुलांसाठी आईनं हा उपाय करायचा आहे. तर हा उपाय केल्यानं आपल्या मुलाच्या प्रगतीमधील सर्व अडचणी, अडथळे दूर होऊन त्यांची प्रगती होणार आहे. तर आता आपल्याला हा उपाय करायचा आहे लक्ष्मीपूजनच्या दिवशीच, म्हणजेच अमावस्येच्या दिवशी. तर ही अमावस्या आणि हे लक्ष्मीपूजन आले आहे 12 नोव्हेंबरला, रविवारी. तर या दिवशी आपल्याला संध्याकाळी लक्ष्मीपूजन करायचं आहे आणि आपण जो आज उपाय पाहणार आहोत, तर हा उपाय आपल्याला दुपारी 12 वाजायच्या अगोदर हा उपाय आपल्याला करायचा आहे. तर आता आपल्याला हा उपाय करण्यासाठी आपल्याला एका छोट्या वाटीमध्ये 1 वाटीभर तांदूळ घ्यायचा आहे आणि जर आपल्या घरामध्ये जर 2 मुलं असतील किंवा समजा 3 मुलं असतील, तर तुम्ही 3 वाट्या तांदूळ घ्यायचा आहे किंवा 2 वाट्या तांदूळ घ्यायचा आहे आणि समप्रमाणात हे तांदूळ आपण घेऊन याचा आपल्याला बिनमिठाचा भात बनवायचा आहे. म्हणजेच भात बनवायचा आहे आणि याच्यामध्ये मीठ टाकायचं नाही. आणि आपण हे जे भात बनवलेला आहे, तर 2 मुलं असतील तर 2 वाट्यांचं सेपरेट आपल्याला हा भात बनवायचा आहे आणि यातील आपल्याला पूर्ण भाताचा, संपूर्ण जेवढा भात केला आहे, तर त्याचा उपाय करायचा आहे. त्यातील थोडा देखील भात आपल्या घरामध्ये आपल्याला ठेवायचा नाहीये. आणि म्हणूनच आपल्याला अगदी छोट्या वाटीमध्ये हे तांदूळ घ्यायचे आहेत. अगदी मुठभर जरी आपण तांदूळ घेतले आणि त्याचा भात बनवला तरी चालेल आणि एका वाटीमध्ये आपल्याला हा दाबून असा व्यवस्थित बसवायचा आहे. त्यानंतर आपल्या घरातील, देवघरातील जी रोजची देवपूजा असते, तर ती देवपूजा आपल्याला करून घ्यायचं आहे किंवा लक्ष्मीपूजन देखील आपण करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्या या देवघरासमोर आपल्या मुलाला एखाद्या पाटावरती किंवा एखाद्या खुर्चीवरती बसवायचं आहे.
तर आता आपण हा जो भात बनवलेला आहे, तर तो आपण सेपरेट म्हणजे 2 मुलं असतील, तर 2 वाट्यांमध्ये वेगवेगळा घेतलेला आहे. तर आता आपण काय करायचं आहे, आपल्याला एका मुलाला अगोदर बसवायचं आहे आणि त्यानंतर आपला जो हा भात घेतलेला आहे, तर त्याच्या डोक्यापासून पायापर्यंत गोलाकार आपल्याला हा फिरवून घ्यायचा आहे. म्हणजेच त्या वाटीचा स्पर्श या मुलाच्या डोक्याला झाला पाहिजे आणि हे गोलाकार फिरून आपण हे त्याच्या पायाजवळ आणायचे आहे आणि याचा पायाला देखील स्पर्श झाला पाहिजे. अशा प्रकारे आपल्याला या मुलावरून ही वाटी उतरवायची आहे. म्हणजेच आपण एखाद्या मुलाची ज्याप्रमाणे दृष्ट काढतो, तर त्याप्रमाणे आपल्याला हा भात आपल्या मुलावरून 7 वेळा उतरवायचा आहे आणि हा भात उतरवत असताना, ओवाळत असताना आपल्याला आपल्या मुलावरच्या सर्व इडापिडा टळू दे, आपल्या मुलावरची सर्व संकट दूर होऊ दे, असं बोलायचं आहे आणि प्रार्थना करायची आहे म्हणा. तसेच सर्व कामामध्ये त्याला यश प्राप्ती होऊ दे, तसेच त्याची अभ्यासामध्ये प्रगती होऊ दे, त्याला हुशार होऊ दे, अशा ज्या आपल्या काही मनामध्ये इच्छा असतील, मनोकामना असतील आपल्या मुलाच्या बाबतीत, तर त्या सर्व आपल्याला या 7 वेळा मनामध्ये बोलावून दाखवायचं आहे आणि आपल्या मुलावरची सर्व संकट दूर होऊ दे, यासाठी देखील आपल्याला प्रार्थना करायची आहे. त्यानंतर आपल्याला एक पेपर घ्यायचा आहे आणि या पेपरवरती ही वाटी जी घेतलेली आहे भाताची, तर ती पालथी करून ठेवायची आहे. त्यानंतर आपण हाच उपाय आपल्या दुसऱ्या मुलावर, तिसऱ्या मुलावर देखील करू शकता. त्यानंतर आपल्याला ही जी वाटी आहे, तर ती घ्यायचं आहे. जो भात घेतलेला आहे, तर तो पेपरमध्ये गुंडाळून आपण बाहेर जाऊन एखाद्या पक्ष्याला हे भात खायला घालायचं आहे किंवा जर जमेल तर आपल्याला एखाद्या काळ्या कुत्र्याला खाऊ घालायचं आहे. पण आता तुम्हाला जर काळा कुत्रा किंवा एखाद्या पक्ष्याला जर खायला घालायला जमत नसेल, तर तुम्ही तुमच्या घराच्या छतावरती हा पेपर असाच नेऊन ठेवायचा आहे. तर हा अत्यंत साधा आणि सोपा उपाय आहे. त्याचबरोबर जर तुम्हाला या दिवाळी अमावस्येच्या दिवशी जर दुपारी 12च्या अगोदर काही कारणास्तव हा जर उपाय करायला जर जमला नाही, तरी देखील तुम्ही काळजी न करता संध्याकाळी तुम्ही आपली देवपूजा झाल्यानंतर, संध्याकाळची दिवे लागण झाल्यानंतर तिन्ही सांजेच्या वेळेला देखील हा उपाय करू शकता. आपण लक्ष्मीपूजन करायचं आहे. त्यानंतर आपण देवपूजा करत असताना आपल्या देवघरासमोर आपल्याला आपल्या मुलाला बसवायचं आहे आणि हा उपाय करायचा आहे. त्यानंतर आपण एखाद्या काळ्या कुत्र्याला हा भात घालायचा आहे आणि जरी काळा कुत्रा जरी नाही भेटला, तरी देखील अमावस्येच्या रात्री आपण आपल्या छतावरती हा भात नेऊन ठेवायचा आहे. परंतु हा ज्यावेळेला भात ठेवायला जात असू, तर त्यावेळेला कोणीही कोणाशी बोलायचं नाही. शांतपणे जायचं आहे, भात ठेवायचा आहे आणि माघारी वळून न बघता आपल्या घरी निघून यायचं आहे आणि येऊन आपल्या घरामध्ये हातपाय धुवूनच, म्हणजेच जातानाच घराबाहेर पाणी ठेवायचं आहे आणि घरामध्ये हातपाय धुवून आणि मगच आपल्या घरामध्ये प्रवेश करायचा आहे. तर असा हा उपाय तुम्ही अमावस्येच्या दिवशी दुपारी 12च्या अगोदर किंवा रात्री तिन्ही सांजेनंतर देखील करू शकता. तर असा हा जर उपाय केला, तर तुमच्या मुलाच्या प्रगतीमध्ये येणारे जे अडथळे आहेत ते दूर होणार आहे. त्याला प्रत्येक कामामध्ये यशप्राप्ती होणार आहे, अभ्यासामध्ये हुशार होणार आहे आणि जर नजर दोष केला असेल किंवा कोणी जर त्याला नजर बाधा केली असेल, तर ते देखील यामुळे दूर होण्यास नक्कीच मदत होणार आहे. तर तुम्ही या दिवाळी अमावस्येच्या दिवशी दुपारी किंवा रात्री हा उपाय अवश्य करा. तर अशा प्रकारे आपली आजची ही माहिती, आजचा हा व्हिडिओ इथंच थांबवते. तुम्हाला हा व्हिडिओ, ही माहिती कशी वाटली कमेंट करून जरूर कळवा. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा.